जगूस तुझे माझे या चॅनलमध्ये मी वीणा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण एका अशा व्यक्तीशी भेटणार आहोत जी अकलूजसारख्या शहरामधनं येऊन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये जिने आपले पिक्चर दाखवलेले आहेत आणि त्यासोबत एक राष्ट्रीय अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. अशा एका दिग्दर्शकाशी आपण आज ओळख करून घेणार आहोत आणि त्यांच्याकडनं आपण काही गोष्टी बघून घेणार आहोत की सिनेमा म्हणजे काय, सिनेमाच्या मागच्या काय गोष्टी असतात, पडद्यामागच्या गमती जमती, त्यांचं बालपण कसं झालं आणि एक पालक म्हणून बघताना ते काय काय दृष्टीने विचार करतात. तर चला भेटूयात अक्षय इंदीकर यांच्याशी. नमस्कार सर. नमस्कार. सो अक्षय, तुझं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि तुमचं कॉंग्रॅच्युलेशन पहिल्यांदी की तुमच्या आपल्या सिनेमाला एक पुरस्कार मिळालेला आहे आणि तो आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय लेवलवरचे आहेत. सो त्याच्यासाठी पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आणि तुमच्या किंवा तुम्ही जे काय म्हणतात सिनेमा प्रोड्यूस केले आहेत त्याच्यामधनं खूप साऱ्या गोष्टींचे कंगोरे आम्हाला बघायला मिळाले, खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, तर त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर पहिला प्रश्न मला असं विचारायचा आहे की तुमच्या घरी असं कोणी होतं का की ज्याच्यामध्ये सिनेमाचं बीज होतं किंवा असं कुठं बाळकुडू तुम्हाला मिळालं का की आपण ह्या क्षेत्रामध्ये उडी मारावी, आणि तुमचं बालपण कसं होतं हे जाणून घ्यायची इच्छा आहे. म्हणजे महाराष्ट्रात थँक्यू पहिल्यांदा मला इथं बोलवल्याबद्दल. आणि मी खूप उत्सुक आहे गप्पा मारायला. खूप दिवसांनी मी माझ्याच प्रवासाविषयी गप्पा मारतो, तर त्याची एक उत्सुकता वाटते. बालपणाबद्दल तर मला माझं बालपण सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज नावाच्या गावी सगळं बालपण गेलं. 10वीपर्यंत, 1ली ते 10वी. आम्ही मूळचे तसे कर्नाटकातले आहेत आणि कर्नाटकातून लोककलावंत जातीत आमचे सगळे आजोळ आणि सगळंच. तर घरी एक लोककलेचा वारसा होता. पण पोटापाण्याचे उद्योग करत करत इतर गोष्टी करण्याच्या मागे लागून मुख्य प्रवाह ज्याला म्हणतो त्याला, तशा याच्यामध्ये आता बरेचसे सगळे लोक स्थिरावले. आणि माझे वडील पण प्राध्यापक म्हणून नोकरी त्यांनी केली आणि रिटायर झाले. घरी सिनेमाचा तर काहीच संबंध नाही, म्हणजे दूरपर्यंत पिढ्यानपिढ्या कुणाच्याही. सिनेमात कोणीतरी शूटिंग कधीतरी काश्मीरला फिरायला गेल्यावर बघितलं असेल तेवढंच, आणि तेही दुरून असं तेवढंच त्याच्याच आठवणी घरी सांगितल्या जातात कधीतरी. बाकी शूटिंगचाही काही कधी हे नाही, कारण शूटिंग सिनेमाचं शूटिंग ही गोष्ट इतकी आवाक्या बाहेरची होती की ते असं सहसा कधी बघायला मिळाल्याचं आठवतच नाही. आणि आमच्या गाव तर छोटंसं ग्रामपंचायत, तिथं नाटक व्हायचं. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सोलापूर, जे माझं जन्मगाव आणि जिथं माझ्या आईचं पण गाव आणि वडिलांचं पण सोलापूरच, तर सोलापूर हे सिनेमाचं शहर आहे. सोलापूरमध्ये खूप सगळ्या पद्धतींचे सगळ्या भाषांमधले सिनेमे सोलापुरात आहेत. कानडीपासून, कारण सोलापूर तर एकतर 3 राज्यांच्या सीमेवर, तर त्याच्यामुळे कानडी, तेलुगू, मराठी पासून ते अगदी इंग्रजीतले डब केलेले सिनेमे, जॅकी चॅनचे, इतर सगळ्या भाषांमधले. आणि फिल्म सोसायटीची मुवमेंट पण एका काळात खूप चांगल्या पद्धतीने तिथे बंगाली सिनेमे पण लागायचे. मला आठवतं सत्यजित रायचे सिनेमे पण थिएटरमध्ये कधी कधी लागलेले आहेत. आणि मग ते काही तेव्हा बघायचं नव्हतं, पण त्यावेळेला एक असंच थिएटर म्हणजे सिनेमे सोलापुरात खूप, आणि सिनेमांचे पोस्टर्स बघणं, म्हणजे तेव्हा काही डिजिटल मीडिया नव्हता, फोन नव्हता, काही नव्हता, पण सिनेमाचे पोस्टर बघणं हा एक आकर्षणाचा विषय होता. म्हणजे मला आठवतं माझ्या लहानपणी शाळेत बॉर्डर नावाची फिल्म आली, जे पी दत्तांची बॉर्डर. तर बॉर्डरचा पोस्टर फार इंटरेस्टिंग बनवलं होतं आणि ते अख्खं पोस्टर बघत जाऊन बसायचं आणि अर्धा तास ते पोस्टर बघत बसायचं. आणि त्याच्यातनं एक आवड निर्माण झालीच होती की सिनेमा एक असं लार्जर दॅन लाईफ काहीतरी आहे. पण सिनेमात जाईन वगैरे असलं कधीच काही वाटलं नव्हतं की दिग्दर्शन करेल, सिनेमा करेल. ते पुण्याला आल्यानंतर, नंतर 10वी नंतर शिक्षण झाल्यानंतर. पण बालपणी म्हणाल तर सिनेमांचे असे बघितल्याच्या आठवणी आहेत. तर गणपतीला आमच्या गावात गणपती जिथे बसायचा त्या गणेशोत्सव मंडळाच्या तिथे सिनेमा आणायचे रोज. तर तिथे लोक सगळेजण येऊन टीव्हीवर, मोठ्या टीव्हीवर सिनेमा बघत बसायचे. त्यानंतर राज कपूर यांचं रेट्रोस्पेक्टिव्ह सगळ्या सोनी टीव्हीला लागला होता, तर तो रेट्रोस्पेक्टिव्ह बघितल्याची एक आठवण मला लहानपणीची सिनेमाची अशी प्रकर्षानं हे सांगता येते. त्यानंतर दूरदर्शनवर जे काही लागायचे, राज्यसभा टीव्ही
नुकताच सुरू झाला होता. राज्यसभा टीव्हीवर चांगले क्लासिक्स हो. लागायचे, मग कधी कधी बघायला आवडायचं. हां, म्हणजे साधारणपणे तुम्ही आणि मी ज्या एरामध्ये आहोत त्या एरामध्ये दूरदर्शनवरती 4 वाजता एक हो. टी व्हीवरती चित्रपट लागायचा शनिवारी, आणि त्याच्यासाठी असणारी गर्दी, त्याच्यासाठी असणाऱ्या गोष्टी, ह्याच्यातनं ते थोडंसं इंटरेस्ट डेव्हलप जो आमच्याही सगळ्यांचा त्या वयामध्ये झाला होता. आणि शिवाय घरामधनं काही ना काहीतरी पिढ्यातनं पिढ्या काही ना काहीतरी जीन्समधनं जसं येतो म्हणतात तशा काही गोष्टी आल्यात की माझे ज्या- वडील नाटक करायचे, म्हणजे हां. नाटकांमध्ये कधीतरी कॉलेजच्या लेवलला काम केलं असेल, आणि त्यांनी नंतर एक हौशी ग्रुप होता असा त्यांच्या नाटकांचा, तर त्याच्यातून त्याच्या नाटकांचे वडील फोटो आहेत काही, हां, हां. की नाटक केलेलं होतं, एवढंच कलेशी संबंध असा. पण बाकी तशी आर्थिक सुबत्ता एवढी काही नसल्यामुळे उद्योग बाकीचे करा आणि नोकरी कामाला लागा, असंच सगळेजण होत. जेव्हा तुम्ही घरी पहिल्यांदा सांगितलं हां. की मी या क्षेत्रामध्ये माझा जाण्याचा कल आहे आणि ते मी पूर्ण वेळ म्हणजे अर्धवेळ असं नाही की नोकरी करतोय आणि साईड बाय साईड नाटक करतोय किंवा असं, तेव्हा घरातल्यांकडनं प्रतिक्रिया कशा होत्या? खरं तर कुठल्याही मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात ज्या पद्धतीने सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, की सिनेमामधल्या लोकांपासून ते अनिश्चितता या क्षेत्रातली, ती स्वाभाविकच होती प्रतिक्रिया, की नको करू आहे असं काही, तू तुझी नोकरी धर, छंद म्हणून कर, एक आवड म्हणून काहीतरी तू साईड हे कर. पण मला लक्षात येत होतं की असं काही होत नाही आहे. आणि सिनेमा म्हणजे मी पुण्याला SP कॉलेजला आलो, बरं. आणि 10वी नंतर, म्हणजे 10वी नंतर 11वी-12वी मी SP कॉलेजला प्रवेश घेतला, हां. आणि तिथं एका शॉर्ट फिल्म करणाऱ्या लोकांचा ग्रुप मला मिळाला, बरं, बरं. आणि तो स्पंदन नावाचा एक ग्रुप हां, होता. इंटरेस्टिंग येतो. तर स्पंदन मध्ये मग आम्ही शॉर्ट फिल्म्स करायला लागलो, आणि मग त्यावेळेला ठरवलं की आपण फिल्म मेकिंगच करूयात, कारण हे आवडायला लागलं होतं की ती सगळी सिनेमाच्या मागची गंमत, कॅमेऱ्याच्या मागची, हां, तर ती आवडायला लागली होती. आणि मग त्याच्यातून ठरवलं, घरच्यांचं सुरुवातीला नकार होता, पण हळूहळू करत गेल्यानंतर मी गांभीर्यानं ते करतोय असं जेव्हा वाटलं, त्यावेळेला मग वडिलांनी परवानगी दिली. म्हणजे मग आपण जेव्हा एक काय ठरवलेला जो सरळसोट मार्ग असतो त्याच्यातनं जेव्हा वेगळं वळतो, किंवा FTII सारख्या एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण ॲडमिशन घेतो, तेव्हा हँडल होणारा जो शिफ्ट असतो, म्हणजे ते जग असणारं वेगळं, पडद्यामागचं असणारं जग वेगळं, त्यातल्या सगळ्या गोष्टी असणाऱ्या वेगळ्या, आणि सर्वसामान्यपणे तुम्ही आर्ट्स घ्या, कॉमर्स घ्या, सायन्स घ्या, ह्या ट्रीममध्ये जाणाऱ्या टेंडन्सीज, विचार पठडी ही सगळी वेगळी. ह्या 2 गोष्टींमध्ये शिफ्ट होताना तुम्हाला काय जाणवलं? नाही खरं तर काही, म्हणजे कारण मी 11वी पासूनच सिनेमा आणि फिल्म मेकिंग ह्याच्यातच इतका पूर्ण वेळ होतो हां. की असं दुसरीकडचं शिक्षण काय असतं नेमकं तेही कधी बघायला गेलो नाही. अच्छा. म्हणजे मला कळालं होतं की आपण हे पारंपरिक शिक्षणात हां, तसा हां, हां. इतका रस नाही आहे. आणि माझ्याबरोबरची इतर मुलं पण बघायचो, मी इंजिनिअरिंग केलं आहे, काय केलं आहे, पण तेही फक्त एक दुसरं काही माहीत नाही आहे, करिअरची दुसरी काही वाट बघितलीच नाही आहे असं समजून मग ते निवडलेलं होतं. पण मला असं वाटायचं की आपल्याला जे आवडतं ते आपण करूयात, आणि ते पूर्ण झोकून तरच ते करता येईल, नाही तर मग उगाच करण्याची काही मजा नाही. बरं. आणि मग असं एक ह्याच्यामुळे मग फिल्म मेकिंगकडेच पूर्ण वेळ होतो. हा प्रश्न विचारण्यामागचं कारण पण असं आहे की सध्याचा ट्रेंड बघता खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की जिथे माझा मित्र जातोय म्हणून मी चाललोय, किंवा हे सध्या बूममध्ये आहे म्हणून मी चाललोय. तर एखाद्या व्यक्तीने A पासून सुरू करून ते यशाच्या शिखरापर्यंत जाताना कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे? मग ते करिअर निवडणं असेल, किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये जाणं असेल, किंवा एखादी गोष्ट नव्याने सुरू करून बघणं असेल. तुम्ही काय सांगू शकाल? मला असं वाटतं की ठामपणे आपल्याला जे आवडतं आहे ना त्याच्यामध्ये राहून काम करावं, आणि त्याच्याबरोबर आर्थिक स्वातंत्र्य कसं कमवता येईल, कारण तेही महत्त्वाचं आहे. म्हणजे काही उगाचच म्हणजे करिअरचा तोही एक महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं, की आर्थिकदृष्ट्या तुम्ही तुमचं पॅशन अधिक स्वतंत्रपणे करता येण्यासाठी, आणि मग त्याचा विचार करून आर्थिक नियोजन करून जे आवडतं आहे त्या करिअरकडं जायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे उगाचच अमुक ह्याच्यामध्ये खूप बूम आलं आहे म्हणून तिकडे जाण्यात, आणि मग नंतर कालांतराने असं लक्षात येतं की ते आवडतच नव्हतं, मला काहीतरी वेगळंच आवडत होतं. मग ते त्या गिल्टमध्ये राहण्यापेक्षा आणि तिथेही हाफ हार्टेडली काम देण्यापेक्षा, हेही न होण्यापेक्षा
जे आवडतं त्याच्यातूनच अधिकाधिक व्यापक कसं काय करता येईल असं शोधता आलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे साधारणपणे करिअर गायडन्समध्ये जे गोष्ट मेन सांगितली जाते की तुम्ही एखाद्या गोष्टीचा जर का करिअर म्हणून विचार करत असाल तर त्यातले बारकावे आणि त्यामधलं लागणारं कौशल्य हे दोन्ही तुम्हाला आत्मसात करावं लागेल की जे तुम्हाला इंडिपेंडेंटली फायनान्ससुद्धा उभं करेल, तुम्हाला पॅशनेटली तिथे काम करायचा इंटरेस्ट पण द्याल. येस. आणि मला असं वाटतं की मराठी ह्याच्यामध्ये घरांमध्ये प्रामुख्यानं आर्थिकदृष्ट्या कसं तुम्हाला हे करायचं, सस्टेनेबल व्हायचं, त्याला काय म्हणायचं, सस्टेनेबल शब्द मला मराठीत स्थैर्य, स्थिरतेची काय तुम्ही हे करू शकता नियोजन, तर त्याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि या ज्या करिअरच्या वेगळ्या वाट आहेत त्याच्यामध्ये कसं काय तुम्ही उद्यमशीलता वाढवून तुम्ही तुमचा बिझनेस उभा करून फंडिंगसाठी काहीतरी वेगवेगळे स्टार्टअप्स आता सुरू होत आहेत, तर तसं काहीतरी जेव्हा जर मला लहानपणापासून आमच्या शाळेत असलं असतं तर अजून मजा आली असते. त्या गोष्टी कधी कळत गेल्याच नाही. म्हणजे त्या गोष्टी फार उशिरा कळल्या, ज्याचं एक्सपोजर आत्ता शहरांमधल्या मुलांना आत्ताच 4वी-5वीतच असतं. बरोबर. म्हणजे जे कदाचित आत्ता जे 4वी-5वीच्या मुलांना किंवा रादर 8वी-9वीच्या मुलांना जेवढ्या लेवलवरती आहे तेवढं जर का आधीपासून मिळत गेलं असतं तर या गोष्टींना वेगळी वळणं लागली असती. आता अजून एक प्रश्न असा येतो की तुम्ही FTII प्रवेश तर घेतला आणि त्याच्यामधनं आपण बाहेर पण पडलो आणि स्वतःची वेगळी वाट निर्माण करायचा प्रयत्न केला, तर हे शिफ्ट किंवा हे निर्णय घेण्यामागची काही रिझन्स होती का? फिल्म इन्स्टिट्यूटला मी म्हणजे भारतातली काय आशियातली जवळपास सगळ्यात चांगली संस्था आहे ती सिनेमाचं शिक्षण देणारी. तिथं गेलो मी शिकायला आणि पहिल्या 2 वर्ष शिकलो तिथे आणि 3ऱ्या वर्षाची डिग्रीच्या वेळेला घरच्या काही जबाबदाऱ्यांमुळे आर्थिक 1-2 प्रोजेक्ट्स मिळाले मला, तर मग शिक्षण आणि ते असं दोन्ही तारंबळ होत होती. तर मग मी त्याच्यातलं असं निवडलं की आपल्याला फिल्म्सच करायच्यात, फिल्म करायला मिळत आहेत, तर मग मी डिग्री पूर्ण काही करण्याची गरज म्हणजे त्या परिस्थितीमुळे मला बाहेर पडावं लागलं आणि मी ते प्रोजेक्ट स्वीकारून मी बाहेर कामच करायला लागलो मग थेट. ओके. सो म्हणजे तुम्ही डायरेक्टली प्रत्यक्ष अनुभवावरती जास्त भर दिलात दॅन पुस्तकातल्या गोष्टींमध्ये रमण्यापेक्षा. आमच्याकडे सध्या म्हणजे आम्ही जेव्हा काउन्सिलर म्हणून काम करतो किंवा आमच्याकडे जेव्हा करिअर गायडन्ससाठी असेल किंवा लहान मुलांचे टीनेज मुलांचे जेव्हा प्रश्न येतात ना की आम्हाला यूट्यूबर व्हायचं आहे, आम्हाला काय IT मध्ये जायचं आहे, पण त्याच्या मागच्या काही गोष्टी अशा असतात की ज्या पडद्यामागच्या असतात. म्हणजे समजा जर का मला एखादा दिग्दर्शक व्हायचं असेल किंवा सिनेमॅटोग्राफर व्हायचं असेल तर त्याच्या मागचे अशा कोणत्या स्किल्स आहेत किंवा असे कोणते कंगोरे आहेत की जे फ्रंट लेवलवरती दिसत नाहीत, पण ते जर का आले नाहीत तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकत नाही. दिग्दर्शनाविषयी मी थोडंसं बोलेन की एकतर दिग्दर्शन ही अशी गोष्ट आहे, अख्खा सिनेमा तुम्हाला नजरेसमोर आधी व्हिज्युअलाइज करावा लागतो आणि नंतर तो तुम्हाला प्रत्यक्षात आणायचा आहे. मग प्रत्यक्षात आणत असताना एकतर कलात्मकतेची एक बाजू आहे, दुसरी बाजू त्याची आर्थिक नियोजनाची पण आहे आणि तिसरी बाजू ह्युमन मॅनेजमेंट, ज्याला मानवी सगळं मॅनेजमेंटचं जी काही गोष्ट आहे की तुम्हाला मॅनपॉवर मॅनेजमेंट म्हणतो, वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या वेगवेगळ्या डोक्यांच्या माणसांना घेऊन तुम्हाला 100 माणसं एकत्र करून काहीतरी घडवायचं जे तुमच्या विचारांमध्ये तुम्हाला दिसलेलं आहे, तुम्हाला वाटतं असं, तुमच्या स्वप्नासाठी 100 लोकांना कामाला लावायचं. ही एक म्हणजे जोखमीचीच गोष्ट आहे आणि ते नेमकं काय होणार आहे हे पहिल्या फिल्म्स काही करत नाही तोपर्यंत लोकांना काही भरोसा नसतो की काय करणार आहे. म्हणजे पहिली फिल्म तर त्या अर्थाने खूप अवघड असते की पहिल्या फिल्ममध्ये तर मला माहिती नसते की हा काय करणार आहे. म्हणजे शूटिंग तर चालू आहे, सगळेजण लढतात तरी आहेत आणि 18 तास काम तरी करतात, पण नेमकं याचा सिनेमा होणार कसा आहे याचं जोपर्यंत पहिले 1-2-3 सिनेमे होत नाही तोपर्यंत कुणाला कळत नाही. तर ते एक अजून वेगळं ॲडेड हे तर ते एक असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला समाजात म्हणजे कारण हे मास मीडियम आहे, जसं ऋत्विक घटक नावाचे दिग्दर्शक म्हणायचे की सिनेमाचा मास मीडियम, तर त्याच्यामध्ये
जनमानसाची मानसिकता ओळखणं, हां. म्हणजे जनमानसामध्ये काय चालू आहे, म्हणजे मास सायकोलॉजी, हो. आणि त्या एकाच म्हणजे अंधारात सगळ्या एक प्रेक्षकांचा लसावी काढून त्या भावनांचं प्रातिनिधिक रूप तुम्हाला सादर करायचं आहे. आणि तर ते नेमकं काय अपेक्षित असेल आणि त्याचा परिणाम नेमका कसा होईल याचं एक म्हणजे थोडंसं काळाच्या पुढं बघणारं भान, मगच ते सिनेमे म्हणजे आतापर्यंत जे जे सिनेमे टिकलेत ते काळाच्या वेळेला म्हणजे टाइमलेस होऊन जातात. तर मग अशी ओळखण्याची कसोटी म्हणजे ओळखण्याची हातोटी ज्या माणसाकडे, तो दिग्दर्शक होऊ शकतो असं मला असं वाटतं. मला तुमच्या एकूण सगळ्या बोलण्यावरनं असं जाणवलं की आम्ही ज्याला मानसशास्त्रामध्ये माणसाची पारख करता येणं आणि पर्सनॅलिटी म्हणजे वेगवेगळ्या माणसं जर का आपल्याकडे असतील तर कम्युनिकेट कसं केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टींना आपण पिकअप केल्यावरती त्यांच्याबरोबर जुळवून घेऊ शकू आणि ते ॲज अ टीम म्हणून काम करू शकेल. हे 4-5 गोष्टी आपल्याला आणि ॲज अ लीडर म्हणून की बॅकस्टेजवरती जरी तुम्ही असलं तरी तुम्हाला ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे लीड करायची आहे. डायरेक्टर इज लाईक कॅप्टन ऑफ दॅट शिप. हां. आणि मग तुम्हाला एकतर शूटिंगची परिस्थिती म्हणजे शूटिंगच नाही तर अख्खीच सगळी सिनेमा बनवण्याची प्रोसेस जी आहे, सगळी प्रक्रिया जी आहे ती तुमच्या मनासारखी कधीच नसते. कारण त्याचा डायरेक्टली संबंध बजेटशी असतो. करेक्ट आहे. आणि एक दिवस वाढला शूटिंगचा की बजेट वाढतं, एक कोणीतरी नाही आलं तर बजेट वाढतं, एक दिवसाचं शूट अर्ध पुढं ढकललं गेलं तर बजेट वाढतं. असं डायरेक्टली पैशांशी त्याचं आर्थिक गणित म्हणजे थेट प्रमाणात समप्रमाणातच असल्यामुळे तुम्हाला एक सगळ्या माणसांना घेऊन सोबत जाण्याची एक हातोटी पाहिजेच. आणि मग त्याच्यातून हवं ते कलात्मक काम काढून घेणं, माझ्या नटांना तो कम्फर्ट देणं, माझ्या सिनेमॅटोग्राफरला कम्फर्ट देणं, माझ्या सगळ्या टीमला जेवण आणि झोप, या 2 साध्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत पण त्या अतिशय महत्त्वाच्या शूटिंगच्या सगळ्या प्रोसेसमध्ये. कारण तुम्ही 30 दिवस सलग शूटिंग करता, मग त्या 30 दिवसामध्ये तुम्ही एखादा दिवस कमी झोप घेऊन कशी तरी झोप घेऊन काम करू शकता. पण चांगलं जेवण जर नाही मिळालं आणि चांगली झोप जर नाही मिळाली क्रूला, या अतिशय म्हणजे कुठल्या पुस्तकात नाही शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत पण या अतिशय गरजेच्या. त्याच्याने फिल्म चांगली किंवा वाईट होते. चांगलं हॉटेल, चांगली झोप, चांगलं जेवण, या गोष्टी सुद्धा त्या सिनेमाच्या कलात्मकतेशी संबंधित आहेत असं मला वाटतं. म्हणजे आता माझ्या डोळ्यासमोर एक गोष्ट येते की आपल्याला दिसतं नाही एवढंसं छोटंसं प्रॉडक्ट दिसतंय पण त्याच्या मागे 150 जणांचा किमान 150 जणांचा ताफा दिवस रात्र तुमच्यासाठी झटत असतो. हां, म्हणजे आपल्याला हे ॲक्च्युली विचारात घ्यायला पाहिजे की एखादा नट किंवा नटी जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना की हिच्यासारखं बनावं तर त्याच्या मागे ते नट किंवा नटीला तेवढं सुंदर करणारे आणि तेवढं कम्फर्ट देणारे खूप सारी लोक आहेत. आणि त्या कॅमेऱ्याच्या डोळ्यातनं बघणारी सुद्धा लोक आहेत आणि त्या कॅमेऱ्याच्या डोळ्यातनं काय बघायचं हे दाखवणारा जो दिग्दर्शक आहे त्याचं काम हे खूपच अवघड आहे असं वाटतंय. तर ह्याच गोष्टीवरती मला पुढे असं विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा त्रिज्या हा पिक्चर बनवलात तेव्हा त्याच्या मागे तुमची काही विचार होते किंवा तुम्ही कोणत्या गोष्टी अशा तुम्हाला इन्स्पायर झाल्या की नाही बाबा हा आपण पिक्चरमध्ये दाखवलं पाहिजे किंवा हे मोठ्या पडद्यावर आलं पाहिजे? मी जेव्हा पुण्यात आलो त्यावेळेला राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय जे आहे, नॅशनल फिल्म आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया, तिथे जगभराचे देशोदेशीचे सिनेमे बघायची सवय लागली आणि आत्मचरित्र वाचायची सवय लागली चांगल्या दिग्दर्शकांच्या, नटांच्या. म्हणजे चार्ली चॅप्लिनचं भादखेरांनी लिहिलेलं चरित्र किंवा व्ही शांतारामांचं आत्मचरित्र किंवा इंगमा बर्गमनचं, कुरासावाचं, सत्यजित राय यांचं आवर फिल्म देअर फिल्म्स नावाचं पुस्तक आहे. तर ते असं करून एक चांगला सिनेमा आता इंटरनेटच्या प्रसारामुळे जगभर पसरतोय आणि जगातला सिनेमा इथे येतोय. तर मग असं वाटायचं की आपण अशी एक चांगला सिनेमाची चांगली भाषा असणारा सिनेमा तयार करू शकतो का जो स्वतःचीच गोष्ट सांगेल. आणि मला असं वाटायचं की आपल्या जगण्याची गोष्ट आपण नाही सांगितली तर ती कोण सांगणार. तर मग गावातनं शहरात आलेल्या तरुण मुलाची गोष्ट जी माझीच एका अर्थानं होती पण ती फक्तच म्हणजे माझी गोष्ट कुणी का ऐकून घ्यावी तर त्याला सार्वत्रिक त्या वयाच्या सगळ्यांची ती कथा झाली पाहिजे. तर मग असं करून त्याच्यातनं एक सेमी ऑटोबायोग्राफिकल काइंड ऑफ पूर्ण म्हणजे ऑटोबायोग्राफिकल फिक्शन असं त्याला म्हणतो. म्हणजे पूर्ण खरंही नाही आणि खोटंही नाही, खऱ्या खोट्याचं मिश्रण करून एक नवा नायक उभा केला आणि तो नायक त्रिज्यामधून
त्याचं आत्ताचं सगळ्या तरुण मुलांचं काय चालू आहे स्थलांतरानंतर, म्हणजे छोट्या गावातनं मोठ्या शहरामध्ये आल्यानंतर नेमकं काय होतं, आणि ती धडपड, करिअरची धडपड, आईवडिलांशी, कुटुंब, सगळी जी काही स्ट्रक्चर्स आहेत कुटुंबाची, शिक्षणाची, नोकरीचं एक स्ट्रक्चर तयार झालेलं असतं, या सगळ्या स्ट्रक्चरला प्रश्न विचारणारा एक नायक तयार करून त्रिज्या उभी राहिली. म्हणजे स्वतःची इमेज आणि त्याच्यावरती किती लोकांचे हल्ले होऊ शकतात आणि ती कशी जपणं गरजेचं आहे, किंवा त्याला प्रोटेक्शन काय केलं पाहिजे की जेणेकरून आपण खंबीरपणे येणाऱ्या सिच्युएशनला तोंड देऊ शकू. असेच आय थिंक 2-3 पिक्चर पण, म्हणजे स्थलपुराणमध्ये पण ह्या स्थलपुराणमध्ये एका छोट्या मुलाच्या भावविश्वास वेध घेतलाय. त्याच्या वडिलांचा शोध आहे त्याच्यामध्ये. वडील त्याच्या अचानक काही कारणाने त्याच्यापासून दूर झालेले आहेत. जे कारण डेथ आहे की त्यांचं सेपरेशन आहे, ह्याच्यामध्येही संदिग्धता ठेवलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर तो त्याचं स्वतःचं एक काल्पनिक जग उभं करतो. अशा लहान मुलाचं एका अर्थानं विश्व उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि माझी आणखी पुढची फिल्म भालचंद्र नेमाडे जे लेखक आहेत त्यांच्या साहित्याचा आणि जे आयुष्याचा वेध घेणारे एक उदाहरणार्थ नेमाडे नावाची फिल्म, तर ती डॉक्यू फिक्शन फिल्म आम्ही केली. तर असे मला एकूण तुमच्या आत्तापर्यंतचे पिक्चर किंवा तुमच्याशी बोलताना असं जाणवतं की काही असे टॉपिक्स जे खरं तर समाजाचा एक कळीचा मुद्दा आहे, किंवा आत्ता सगळा समाज त्या गोष्टींनी काही ना काही मार्गाने प्रॉब्लेममध्ये आहे आणि त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करतोय. मग ते टीचर्स असतील, काउन्सिलर्स असतील, पेरेंट्स असतील आणि प्रत्यक्ष मुलं की जे या सगळ्या गोष्टीला फेस करतात, जी वेगवेगळ्या वयोगटातली असतील. तर मग ॲज अ पेरेंट तुम्ही सुद्धा या कुठल्या ना कुठल्या तरी फेजमधनं आत्ता जात असाल, तर मग तुम्ही या सगळ्या गोष्टीला कसं डील करता? खरं तर पालकत्व म्हणजे दोघांची ती दुहेरी कसरत आहे की अति लाड आणि त्याच्यातनं अति एकदमच कटुता नाही येणार असं काहीतरी कोरडे, पण त्याच्यावरची तारेवरची ती कसरतच आहे खरं तर. म्हणजे आणि आजचं टेक्नॉलॉजी म्हणजे मुलांशी कसं नेमकं डील करायचं ह्याचं म्हणजे फारसं असं ठोस सांगता येत नाही की हे बरोबर चाललंय की नाही चाललंय, ह्याचं काही पॅरामीटर बघण्याचं काही नाहीच आहे ना, की म्हणजे मुलाच्या त्याच्या मूडनुसार तुम्हाला तो डील करणार, आपण आपल्या मूडनुसार आपले व्यवधानं सांभाळत त्याच्याशी डील करणार. त्याच्यामध्ये बऱ्याचशा म्हणजे कसरती आहेतच. त्याच्यात मोबाईल हा एक मोठा त्रास आहे आणि जो म्हणजे आपलंही आयुष्य मोबाईलने इतकं तो एक शरीराचं गावयव असल्यासारखं आहे मोबाईल, आणि त्यालाही आपणही सोडू शकत नाही. म्हणजे नुसतंच मोबाईल शिवाय मी जगतो म्हणलं तर तेही काही शक्य नाही आहे. आणि सगळीच कामं मोबाईलवर आहेत. माणूस मोबाईलवर इतका अवलंबून झालेला आहे की आपणच इतके वापरत असल्यामुळे म्हणजे आपलं मूल बघतंच की हा वापरतोय तर तुला म्हणजे मामाला का नको मग, आणि त्यांना ते समजावून सांगणं खूप कठीण जाते एका पॉईंट नंतर, कारण ते एक अशी मार्केट इकॉनॉमी बाहेर कन्झ्युमर कल्चरमधनं एक हे होते की म्हणजे नागरिकापेक्षा ग्राहक तयार करून कलरफुल पॉपी इमेजेसचा भडीमार करून त्यांना त्याच्याशी खिळवून ठेवायचं. दे वॉन्ट जस्ट द स्क्रीन टाईम. मी तुम्हाला त्याच प्रश्नावरती येणार होते, कारण की सध्याच्या जनरेशनमध्ये म्हणजे ते सिनियर KG ज्युनियर KG असो किंवा अगदी लहान 6 महिन्याचं बाळ असो, म्हणजे जेव्हा आई मूल म्हणजे जेव्हा भरवतीये तेव्हा सुद्धा जर का स्क्रीन चालू असेल, तिथपासून हा स्क्रीन इंट्रो झालेला आहे. तर मग ॲज अ पेरेंट म्हणून तुम्हाला काय वाटतं की ह्या स्क्रीन ॲडिक्शनमधनं काही काळ तरी मुलांना बाहेर ठेवायचं असेल तर काय गोष्टी करता येऊ शकतात? खेळ दिले पाहिजेत, जेवढे मैदानी खेळ द्यावेत. म्हणजे आता आमची मुलगी आहे साऊ नावाची, तर तिला आम्ही शक्य तेवढं खेळायला देतो. तिच्या मेंदूला काम मिळेल, म्हणजे चांगल्या अर्थानं काम, नुसतंच उत्तेजन नाही. तिचाही त्याच्याशी एक हाताशी संबंध, जसं गांधींनी नई तालीम नावाची शिक्षण व्यवस्था सुरू केली होती, किंवा टागोरांची शिक्षण व्यवस्था, जे कृष्णमूर्तीचं शिक्षणाविषयीचा विचार, या सगळ्यामध्ये म्हणजे हात आणि मेंदू यांच्यामध्ये कमीत कमी तफावत असणारं काम कसं करता येईल. आणि नुसतंच बघायचं नाही आहे. म्हणजे स्क्रीनचा एक मोठा प्रॉब्लेम असतो की बघे निर्माण होतात की तुम्ही नुसते बघत राहता,
आणि काय तुम्हाला काय? थोड्या वेळाने ते रॅबिट रॅट होल म्हणल्यासारखं Correct. तुम्ही पळत कळतही सुटतात. नाही की काय हां. काय बघता आहात आणि का विसरण बघता आहात हेही कळत नाही. ओव्हरलोडेड इन्फॉर्मेशनचं इतका म्हणजे माहिती अशी एकानंतर एक आणि रॅन्डमनेस त्याचा म्हणजे म्हणजे त्याचे व्हॉट्सअपवरचे ग्रुप असतात की कोणाला तरी श्रद्धांजली 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 आणि थोड्या आणि Correct आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या म्हणजे शुभेच्छा. त्याचं काही गांभीर्यच हरवून Correct. गेल्यासारखं झालेलं. तर अं, ते त्या सगळ्यापासून थोडंसं कसं दूर ठेवायचं तर त्याच्यासाठी एकच उपाय की तुम्ही जास्तीत जास्त मैदानी खेळ हम्म. मातीशीच संबंध म्हणजे शहरांमध्ये तर आता खरं सांगायचं तर मुंबईमध्ये मी विचार करत होते की माती किती काही लोक ज्यांनी मातीच नाही बघितली मातीच नाही बघितलेली. म्हणजे चिखल विकत आणावा लागतो ॲमेझॉनवर प्राईमवर ह्याच्यावर माती विकत मिळते. अगदीच म्हणजे मला हा प्रश्न का पडला की सध्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये पंचकोशावरती भर दिला गेलेला आहे की त्याच्यामध्ये अन्नमय ज्ञानमय विज्ञानमय आणि असे हे जे 5 कोश आहेत जे भारतीय तत्वज्ञानाचे मूळ आहेत. याच्यामध्ये असणारी गोष्ट जी काही तुम्ही शिकता ते प्रत्यक्षात करून बघणं असेल, ती वापरून बघणं असेल, तुमच्या 5 सेन्सेसनी ते बरोबर. युटिलाइज करून त्या गोष्टी प्रत्यक्षात वापरून बघणं असेल. कदाचित हा पॅटर्न परत येणं गरजेचं वाटतं का हो तुम्हाला? अगदीच. आणि तो तुमच्या फील्डमध्ये कसा कन्वर्ट होतो? तो त्याच्याशी लागू पडतो का? आता सहज सांगतो की माझी मुलगी ज्या शाळेत जाते तिथे त्यांना एक साधा हे दिलाय की धान्य पेरायला लावतात त्यांना आणि धान्य पेरून एका कुंडीमध्ये त्यांना नाणी पेरायला लावली पैशाची नाणी. धान्य आलं 8 दिवसांनी आणि नाण्यातनं काहीच उगवेना. तर मग त्यांना ते कळालं की काहीतरी उगवणारं वेगळं असतं आणि पैसा असं काही हे नाही आहे. तर अशी मूल्य शिकवणं हे शाळांपासून मातृभाषेतनं शिक्षण हा एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट मला असं वाटतं की आहे. म्हणजे मी आवर्जून माझ्या मुलीला मातृभाषेतनं शिक्षण जी तुमची मातृभाषा असेल आता मराठी महाराष्ट्रात राहतो तर आपली मराठी मातृभाषा तर त्या चा हट्ट धरून तुम्ही आग्रहाने शिकवलं गेलं पाहिजे. नाहीतर काय होतं की ज्या संकल्पना तुमच्या पर्यावरणात नाही आहेत त्या संकल्पना तुम्हाला आजूबाजूला दिसत राहतील आणि नुसतंच एकजिनसीकरण ज्याला म्हणतो मूळ कॅननायझेशन ज्याच्या विरुद्ध आपण 150 वर्ष लढायला लागलो म्हणजे लढत होतो. तर त्या सगळ्यालाच आपण शरण गेल्यासारखं आहे. म्हणजे जी अशी वसाहतवादाची जी संकल्पना आहे की सगळ्यांना एकसारखं करून राज्य करायला सोपं जातं. तर मग तर त्याच्या विरुद्ध कसं काय हे करता येईल तर त्याला मला असं वाटतं की आपल्या भाषा आपल्या म्हणजे मी तर नेमाड्यांचा चाहताच आहे आणि त्यांच्याबरोबर काम पण केल्यामुळे नेटिव्हिजम देशीवाद तर त्याचा आणि जगातले सगळे म्हणजे मला एक आणखी माझं सहज सांगायला आवडेल की मी पहिल्या जाणीवपूर्वक मराठीत केलं. म्हणजे मी बघितलं की जगभरातले सगळे चांगले दिग्दर्शक त्यांच्या भाषेत काम करतात. जगातले सगळे चांगले लेखक त्यांच्या भाषेत काम केले की कुणी असं परकीय कुणी नाही. म्हणजे दोस्तोस्की सारखा माणूस रशियनमध्ये त्यांनी लिहिलंय, चेकॉनी त्याच्या भाषेत लिहिलंय, गालिबनी त्याच्या भाषेत लिहिलंय किंवा नेमाडेंनी मराठीत लिहून जगभर केलंय किंवा कुठलेही सगळे चांगले लेखक सगळे चांगले दिग्दर्शक इराणमध्ये अब्बास किरोस्तामी नावाचा दिग्दर्शक इराणियन भाषेत चित्रपट केले आणि जगभर पोहोच. ऑस्करमधनी आता कोरियन सिनेमांची पण दखल घ्यावी लागली. म्हणजे अर्थात ऑस्करनी घेतली दखल म्हणून ते काही मोठं नाही होत. त्यांचं काम ते श्रेष्ठ होतेच. त्यांना आत्ता कळालं हा त्यांचा खुजेपणा करत. पण ठीक आहे म्हणजे तुम्ही तुमच्या भाषेतच काम करून जगभर जाऊ शकता. ह्याचं जसं नोबेलमध्ये दरवर्षी मिळतं आता इंग्रजीचं इतका आज नोबेल मिळणारी सगळे लेखक उलट आपल्याच भाषेमध्ये काम करणार. बरोबर. म्हणजे आता जे एक पालकांची बेसिकली ही मानसिकता खूपदा अशी इंटरनॅशनल स्कूलचं जे काही फॅड निघालेलं आहे म्हणजे मी आत्ताच इथे गेलो होतो पुण्यात मध्येच इंटरनॅशनल स्कूल असे सुरू झालेले आहेत आणि गावागावांमध्ये त्या बसमध्ये पोरं कोंबून नेताना दिसतात. तर ती आणि घरात नसतं ते वातावरण. आम्हाला तेच म्हणजे मला जेव्हा मी त्या क्षेत्रामध्ये काम करते तेव्हा मला हा प्रश्न नेहमी जाणवतो की मुलाला तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये टाकलंय, कॉन्व्हेंटमध्ये टाकलंय, इंटरनॅशनल बोर्डमध्ये टाकलंय, पण जेव्हा त्याचा अभ्यास घ्यायची वेळ येते त्यावेळेला आई त्याला मराठीतच समजावून सांगते ती गोष्ट काय आहे. शिक्षकही मराठीच असतात, ते वातावरण मराठीच असतं आणि मराठी संकल्पना त्याच्या आजूबाजूला जॅक अँड जिल वेंट ऑफ द हिल हे जर ते जॅक पण नाही कळत त्याला ती हिल पण काय कळत नाही आहे आणि पाणी आणायला वर कसं जाईल
म्हणजे असं काहीतरी ते त्यापेक्षा मग कापूस इंडियन मान्सून दिसतो तरी. दिसतो तर. हां, खरंय. म्हणजे अगदीच खरंय. तर ते समजायला सोपं जातं. तर ते निदान मातृभाषेतनं आणि केलंच की आता जयंत नारळीकरांसारखा इतका मोठा शास्त्रज्ञ, तर त्यांनी गणेश देवींसारखा भाषातज्ञ, बरोबर. आणि आपापल्या भाषेत शिकून जगभर ती माणसं गेलीच आहेत. म्हणजे माणसाने स्वतःच्या भाषेचा अभिमान जेवढा ठेवेल अगदी. तेवढी ती भाषा ही अगदी, अगदीच. आपल्या आपल्या क्षेत्रामधनं जगभराबर मल्याळम पोहोचणार आहे. सिनेमाच्याच बाबतीत बोलायचं गेलं तर जगात आता भारतीय सगळ्या भाषांमध्ये दक्षिणेतली भाषा राज्य करतायत सिनेमाच्या अर्थानं, अर्थकारणाच्या दृष्टीनं पण आणि कलात्मकतेच्या दृष्टीनं पण. तर त्या सगळ्या चारही भाषांचं त्यांचं भाषिक भान खूप सजग. अगदी अगदी. ते असं उगाच हिंदीची सक्ती नाही खपवून घेतलेले जे मध्ये सुरू झालं होतं हो, की का हिंदी शिकायचं, कारण तसं काही हे नाही, कारण ती काही राष्ट्रीय भाषाही नाही आहे आपली आणि काहीच नाही आहे. उलट मी तर गमतीने असं म्हणा, बिहारच्या खेड्यांमध्ये मराठी शिकवा, कारण ते इथं आल्यानंतर मराठी बोलायला खरंय. नंतर मराठी बोलायला इथंच यायचं कामाला, तर त्यांनाच मराठी शिकायची गरज आहे. मला अजून एक गोष्ट अशी जाणवली की बऱ्याचदा म्हणजे अगदी मी हेही बघितलंय की जी लोक म्हणजे जे तुम्ही त्रिज्यामध्ये दाखवायचा प्रयत्न केला त्याच्याशीच मी कनेक्ट करायचा प्रयत्न करते की जेव्हा एखाद्या छोट्या गावातनं मुलगा किंवा मुलगी त्यांच्या करिअरच्या झेप घेण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये येतात, त्यांचे भाषेचा टोन असेल, त्यांचं वागणं असेल, त्यांचं दिसणं असेल, त्यांचं बोलणं असेल, ह्या सगळ्याला म्हणजे तुमच्या बाहेरच्या दिसण्या बोलण्यावरती जज होऊन बऱ्याचदा त्या मुलांचे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होताना दिसतात. माझंही स्वतः मी नाटक सोडण्याचं काय कारण, पुण्यातच आहे आता, आपण ह्या पॉडकास्ट पुण्यातच करतोय, तर बोलायला म्हणजे काही हे नाही वाटणार, पण भाषेवरून होतोच ना की ही प्रमाण भाषा आहे, ही बोली भाषा आहे, ही गावाकडची आहे, ही अमुक आहे, ही तमुक आहे. म्हणजे अभिजात मराठी जेव्हा मिळालं त्यावेळेला त्या सगळ्या मराठी बोली भाषांसकट त्या भाषेला तो दर्जा मिळाला. तो काही कुठल्या प्रमाण भाषेला नाही. आणि म्हणजे जी मराठीचा सगळ्यात पहिला उल्लेख जो चक्रधरांनी केलेला आहे, तो जो सापडलेला आहे, ती मराठी पण मराठीच किंवा मोडी भाषा जी सुरुवातीला सगळ्याच मराठी आहेत, कोकणी, विदर्भी, खानदेशी, वऱ्हाडी, या सगळ्यांसहित मराठी, आणि त्या लोकांनीच खरं तर जिवंत ठेवले. म्हणजे शहरांमधनं भाषा मरायची लक्षणं जास्त. अगदी मला त्याच विषयावरती जोपर्यंत तुकाराम आणि ऐकत राहतील 400 वर्ष सहज टिकलीच ना ती भाषा टिकली. कारण की मला आता एक असं काय जाणवतं, म्हणजे शेजारी मराठी माणसं जरी बसली तरी ते आयदर हिंदीमध्ये बोलतात नाही तर इंग्लिशमध्ये बोलतात, आणि चुकून माकून बोलताना एखादा मराठी शब्द जाणवला की हा बाबा ह्या बाबाला मराठी समजतं किंवा ह्यांना मराठी समजतं, तर मग अचानकपणे पेव फुटल्यासारखं किंवा तो बांध फुटल्यासारखं मराठीमध्ये बोलायला लागतात. ते काहीतरी स्टँडर्डायझेशन जे हे केलं की कमीपणाचं आहे, तुम्ही व्हर्नॅक्युलर असणं म्हणजे काहीतरी कमीपणाचं आहे, हे जे काही म्हणजे स्टँडर्ड प्रमाणिकीकरण ज्याला म्हणतात, तसं काहीतरी करत गेल्यामुळे अडचण निर्माण झाली असं मला वाटतं. मला अजून एक असा प्रश्न विचारायचा होता की सध्याचे जे नवीन प्रयोग बघितले, जे भाषा हे तर एक त्याच्यामध्ये गोष्ट आहेच आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी पण एक दिसते की सध्याचे जे प्रश्न म्हणजे आता मग त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीमधनं दुसऱ्या गोष्टीमध्ये ॲडजस्ट करणं असेल, किंवा टीनेज म्हणून मला येणारे प्रश्न असतील की ज्याच्यामध्ये एखादा पिक्चर बघितल्यावरती मला असं करावंसं वाटणं, की मग ते कुठलेही पिक्चर असतील, मारामारीचे असतील किंवा अगदी नवीन आलेला ॲनिमेटेड पिक्चर असेल किंवा नेटफ्लिक्ससारख्या OTT फॉर्मॅटवरनं बघितलेल्या मुलांनी पिक्चर असेल, मग त्याच्यामध्ये वयाचं बंधन नाही आहे की टीनेज किंवा कॉलेजमध्ये 18 वर्षाच्या वर लागतं, पण इथं टीव्हीवर कोणी काही बघू शकतं. मुळात आत्ताची जी व्हिज्युअल मीडिया, ऑडिओ व्हिज्युअल मीडिया, ते एकतर परिणामकारक असतं कारण ते ऑडिओ व्हिज्युअल आहे, आणि ऑडिओ एक त्यातलं इंटरेस्टिंग हिप्नॉटाईज करण्याचं माध्यम आहे असं मला वाटतं. कारण व्हिज्युअल 2D आहे, पडद्याला मर्यादा आहेत, पडद्याला एका पॉईंट नंतर मर्यादा आहेत, पण ऑडिओ ज्या पद्धतीने हिंसा, सगळ्या कार्टून फिल्म्स मला असं वाटतं की इंटरेस्टिंगली हिंसेच्या आहेत, म्हणूनच मला हा प्रश्न पडला जास्त. टॉम अँड जेरी काय, सगळ्याच म्हणजे डोक्यात तो काय हे घालतो आणि हसतात लोक, म्हणजे हा काय प्रकार आहे मला कधीच कळलं नाही. पण 2 गोष्टींवर चालतं, म्हणजे सेक्स आणि व्हायलन्स, या 2 आस्पेक्टला विकल्याचं
सगळा बाजार आहे असं मला वाटतं. आणि मग त्याच्या नेटफ्लिक्स किंवा हे सगळ्या कन्झ्युमर यंत्रणा आहेत, ह्या मोठ्या बलाढ्य भांडवलशाही यंत्रणा आहेत, ज्या तुम्हाला एका अर्थानं म्हणजे त्यांच्यासमोरही आता मोठं हे चॅलेंज निर्माण झालेलं आहे. म्हणजे नेटफ्लिक्सच्या CEOचं स्टेटमेंट होतं की आम्हीच आता सेकंड स्क्रीन झालो. म्हणजे पूर्वी जे घरात बायका काम करता करता ऐकायचे TV, तसं नेटफ्लिक्स ऐकतात लोक. मग ते वरबोस करण्यासाठी आता चित्रभाषा दृश्य भाषा ही त्यांची मदत चालली. आणि टेलिव्हिजनचं रूप घेऊन आता बालाजी टेलिफिल्म्सची त्यांनी डीलच केलं सरळ ऑफिशियली. डेली सोप्सच करायला लागलं, CIDच केलं त्यांनी सरळ नेटफ्लिक्स. त्याच्यामुळं बालाजी टेलिफिल्म्समध्ये ते टीव्हीचाच डब्बा झाला तो नवीन टीव्हीचा डब्बाच झाला तो सरळ. आणि मग त्यांना काय की अधिकाधिक प्रेक्षक जमा करायचे, फक्त अधिकाधिक तुमचे काय सबस्क्रायबर जमा करायचे. म्हणजे त्यांचा डेटा त्यांच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. ते मराठी सिनेमे पण घेत नाहीत. मराठी सिनेमांची बऱ्याच परिसंवादांमधली नेहमीचीच ओरड आहे की नेटफ्लिक्स, अमेझॉन हे सगळे मराठी सिनेमे घेत नाहीत. ह्यांचे ऑफिसेस मुंबईत आहेत, ह्यांचं सगळं मुंबईत आहे, पण ते मराठी सिनेमे घेत नाहीत कारण ते म्हणतात की मराठी प्रेक्षक नाही आहे. आणि त्यांचा सगळ्यात जास्त म्हणजे हिंदी सिनेमा आपणच एकमेव असेल राज्य की जी आपली भाषा नसूनही आपण त्या भाषेचं ती गुलामी आपण पत्करतो. हिंदी दुसऱ्या कुठल्याच राज्यांमध्ये, साऊथच्या दक्षिणेच्या कुठल्याही राज्यांमध्ये हिंदीचं काही हे नाही आहे. हिंदी चालतही नाही तिथे, हिंदी सिनेमा कोणी बघत नाही, हिंदी सिनेमांचं काही कौतुक नाही आहे तिथे. म्हणजे मला एक असं जाणवतं की आपणच आपल्या भाषेला जिवंत ठेवायचं असेल तर आपणच ती अभिमानाने बोलली पाहिजे, वागली पाहिजे. तसं मराठी माणूस करताना दिसत नाहीये. म्हणजे कधीतरी असं अभिजात मराठीला उगाच स्टेटस लावण्यापुरतं एकत्र येतो, पण भाषिक भान ही जी गोष्ट आहे ती खूप अशी मूलभूत असली पाहिजे. मराठी इतक्या शाळा बंद होतात, त्याच प्रश्नावरती मी येणार होते की आतापर्यंत जी पिढी आणि कारण काय देतं की 1-2च विद्यार्थी, 1-2 असल्यामुळे तर ती चालू केली पाहिजे, ती चालू ठेवली पाहिजे. कारण ती 1-2 आहे म्हणजे काहीतरी गडबड आहे. किंवा तिथेपर्यंत जात म्हणजे त्या खेड्यात काही नाही, त्या खेड्यात एकच पोरगा होता, मग आम्ही बंद करून टाकली ती शाळा. मग त्या पोराची तुम्ही संधी हुकवली असंही होऊ शकतं. आणि म्हणजे ही जी काय गोष्ट आता समजा अनेकदा आमच्या लहानपणी पुस्तकं, माझं तर म्हणणं आहे की जिल्ह्यांसाठी पुस्तकं हवी. म्हणजे नसेल तर गडचिरोलीतल्या पोरांसाठी जर त्यांच्या परिसरातल्या गोष्टी जर त्या पुस्तकात आल्या, त्याला ती पुस्तकं आकर्षक पद्धतीने करून म्हणजे जसं की हाताळता येतील, त्याचे डिजिटल काही प्रयोग केले तुम्ही, जसं बरेच सारे प्रयोग होत आहेत, तसं काही केलं शिक्षणासाठी. तिथल्या म्हणजे भूसांस्कृतिक गोष्टी ज्या असतात, जिओ कल्चरल, तिथल्या आस्पेक्ट्सला घेऊन जर तुम्ही काहीतरी करून जर मुलांचं शिक्षणातलं हे वाढवला, म्हणजे आनंद वाढवला, तर ते म्हणजे कधीच त्याला शाळाशी हे नाही वाटली पाहिजे की त्रासदायक आहे. आत्ताचा तोच एक विषय आहे की मुलांना शाळेत जायला नको असतो, कारण की खूप टेस्ट घेतात, खूप लिहावं लागतं, खूप करावं लागतं. पालकांचंही मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ती जी स्पर्धा आहे ना, ती की अमुक माझ्या मुलाला ही ट्युशन लावली, ते लावलं, हा क्लास लावला, तो क्लास लावला, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी, किती एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी करणार आणि त्याला काय लिमिट. म्हणजे आपण न करताच शिकत आलोतच ना. एका वयानंतर मुलांसमोर जे आवडतं त्याच्यात मुलगा जातो. म्हणजे मुलालाही स्वतःची काहीतरी असतेच अक्कल, असं काहीतरी इकडे तिकडे असं बाजार मांडल्यासारखं त्याच्यावर थोपवत राहायचं. आणि तर तेही मला असं वाटतं की फार म्हणजे ह्या क्लास नंतर तो क्लास, म्हणजे ओझांनी थकून जातं, झोपून जातं. हां, तर तेही काही मजा नाही आहे म्हणजे त्याच्यात. मला एक असं जाणवतं तुमच्या बोलण्यात ना की एखादी गोष्ट जर का आपल्याला मनापासून आवडत असेल तर ती एक्सप्लोअर करण्यासाठी पालकांनी खंबीरपणे त्याच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे. जसं तुम्ही वेगळी वाट चोखंदळली आणि तुमच्या पेरेंट्सही तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. आता ह्याच्यामध्ये तुमचे पेरेंट्स उभे राहिले, जेव्हा तुमचं लग्न झालं, तुम्ही तुमची एक फॅमिली उभी केली, त्यावेळेला सुद्धा हा प्रश्न तुमच्यासमोर आला असेल की एखादी व्यक्ती ही या क्षेत्रामध्ये आहे, ह्याचा सुद्धा टॅबू असतो का? होता सुरुवातीला थोडा, म्हणजे तेजश्रीच्या घरून लग्नासाठी वगैरे की सिनेमातले लोक असे, सिनेमातले लोक तसे वगैरे वगैरे. पण ठीक आहे, म्हणजे माणूस एकदा कळाल्यानंतर तो सुरुवातीला, आता तसं बघायला गेलं तर मग कुठलं क्षेत्र चांगलं आणि वाईट राहिलेलं आहे. म्हणजे सगळ्या क्षेत्रांमध्ये तितकेच भ्रष्टाचार होत आहेत, सगळ्याच क्षेत्रांमध्ये तितकीच वाईट लोक आहेत, चांगली लोक आहेत. त्याच्यामुळे कुठलं तरी क्षेत्र निवडणारा माणूस असतोच. म्हणजे
त्याच्यामुळे आता असं काही हे राहिलेलं नाही असं मला वाटतं की हे क्षेत्र अमुक क्षेत्र, तसं ते कप्पे आता कमी पुसट होत जात. पुसट होत जात. म्हणजे आपण आपल्या मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं, मग ते कोणत्याही वयामध्ये असतील, कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असतील, अगदी तर त्या क्षेत्राच्या आजूबाजूला न बघता त्या मुलाला हे शिकवणं गरजेचं आहे की माणूस कसा पारखायचा, किंवा ती व्यक्ती समोरची आपल्यासमोर आली आहे, त्या व्यक्तीच्याकडे कोणती कौशल्य आहेत आणि त्याच्यातले तुला काय घ्यायचं आहे. बरोबर. कारण की तुमच्या एकूण बोलण्यामधनं हेच जाणवतं मला आत्तापर्यंत की जी गोष्ट तुमच्यासमोर दिसते ती तुम्ही कशी घेता ह्याच्यावरती सगळ्या गोष्टींचा खेळ आहे. अगदी. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की मुलांना म्हणजे एका वयानंतर त्यांना एक एक्सप्लोर करू, म्हणजे अति हस्तक्षेप करणारे, म्हणजे आम्ही आता सिनेमाला फिल्म मेकिंगचं वर्कशॉप घेतो, तर त्याच्यामध्ये लहान मुलांसाठीची पहिली एडिशन एक घेतली होती की लहान मुलांच्यासाठी सिनेमा काय असतो, सिनेमाची प्रक्रिया, म्हणजे जेणेकरून त्याचं एक डिसेक्शन व्हावं आणि जे काही पडद्यावर चालू आहे ते सगळं खोटं आहे त्याचं एक भान यावं. आणि सिनेमा साक्षरता, जशी अक्षरं वाचता येतात तसं सिनेमा वाचता आला पाहिजे. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की मी जेव्हा बर्लिनला गेलो होतो जर्मनीत, आमचे स्थलपुरांचं पहिलं प्रीमियर, त्यावेळेला त्याच्या तिथल्या वर्ल्ड प्रीमियरला ज्युरी जी होती ती लहान मुलं होती. हे इंटरेस्टिंग आहे. तर म्हणजे झू पलाज नावाचं एक जर्मनीत तिथे बर्लिनमध्ये थिएटर आहे आणि त्या थिएटरमध्ये जवळपास 1,500 लहान मुलं होती आणि 4-5 त्यांच्यातलीच काहीतरी मुलं निवडून त्यांनी ज्युरी बनवलं होतं त्यांना. आणि ती ज्युरी मुलं लहान मुलांच्या ज्या फिल्म्सचे नायक लहान मुलं अशा फिल्म्सचं ते ज्युरी बनले. आणि त्यांचे प्रश्न म्हणजे पाणी का वापरलं तुम्ही सिनेमात एवढं, पाणी हे एलिमेंट काय येतं, किंवा असे खूप म्हणजे विचार करणारे प्रश्न. आणि त्यांना लहानपणापासून युरोपातली चांगली चित्रकला दाखवायला घेऊन जातात. हे चांगलं म्युझियम बघायचं, किती अंतरावरून चित्र बघायची, प्रकाश कसा पडतो चित्रांवर, हे सगळं शिकवलं जात लहान मुलांना. त्यांच्या अभ्यासाला स्क्रीन प्ले लिहायला आहेत. तर मग हे सगळे असल्यामुळे त्यांचे सिनेमाचं भान खूप चांगलं आहे, ऑडिओ व्हिज्युअल दृश्यकलेबद्दलचं भान खूप चांगलं आहे. मग मला एक अजून खूप इंटरेस्टिंग प्रश्न पडतो की सिनेमा लॅब ही बाकीच्या सगळ्या आत्तापर्यंत असणाऱ्या लहान मुलांसाठीच्या किंवा मोठ्यांसाठीचे जे सिनेमासाठीचे जे वर्कशॉप्स असतात त्याच्यापेक्षा वेगळं कसं काय पडतं? एक तर आम्ही असं म्हणतो की सिनेमा लॅब प्रत्येकासाठी नाही आहे, तुमच्यासाठी आहे. म्हणजे इथं झटपट आम्ही काहीच सांगत नाही. मी प्रत्येकाला एक गोष्ट करायला देतो आणि तुम्ही तुमचा शोध घ्यायचा आहे याच्यासाठी प्रवृत्त करत जातो. की एक सिलेबस नाही. अनेक जण विचारतात की सिलेबस काय असतो, तर सिलेबस काही नाही. तुम्ही आता अवेलेबल रिसोर्सेसमध्ये तुमची गोष्ट कशी सांगू शकता. आणि म्हणजे मला असं मी नेहमी म्हणतो की जगातली सगळ्यात चांगली फिल्म अजून झालेली नाही कारण तुम्ही अजून फिल्म केलेली नाही. अगदी मस्त. तर ती गोष्ट कधी करणार, तर त्याच्यासाठी तुम्ही जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत ते वापरून तुम्ही काहीतरी करावं असं वाटतं. तर त्याच्यासाठी मग हे वर्कशॉप आहे जे तरुण मुलांपासून ते नोकरी करणाऱ्यांपर्यंत कुणातही, म्हणजे अगदी 75 वर्षांचा माणूस पण आमच्या वर्कशॉपमध्ये आलेला आहे आणि तिथपासून 16-17 वर्षाची मुलं पण आलेली. आपण असं म्हणू शकतो की हे इतकं इंटरेस्टिंग आहे ते तुम्हाला स्वतःचा शोध घ्यायला. अगदी ते 7 दिवस जगभरचा सिनेमा तर बघतातच लोक. जगभरच्या वेगवेगळ्या चांगल्या शॉर्ट फिल्म्स, फीचर फिल्म्स, काही सीन्स, दृश्य, जगभरचा इतिहास सगळा सिनेमांचा. सिनेमा नेमकं लुमियर ब्रदर्स पासून सुरू झाला, त्या सिनेमाचे वेगवेगळे प्रवाह, इटालियन न्यू रिअलिझम पासून इराणियन न्यू वेव्ह तर रोमानियन न्यू वेव्ह, सत्यजित रायचं नेमकं कॉन्ट्रीब्युशन काय, मिझॉन सीन म्हणजे काय किंवा मोन्ताज म्हणजे काय, सिनेमाचं ग्रामर, सिनेमाची भाषा असं म्हटलं जातं, तर ते नेमकं काय, एका शॉटला दुसरा शॉट जोडण्यातनं तिसराच एक अर्थ तयार होतो जो त्या दोन्हीतही नाही आहे. तर ही रशियन लोकांची पद्धत, अशा बऱ्याच गोष्टी. आणि तिथून ते चित्रकला, कला म्हणजे कवितापासून म्हणजे सगळ्या इंटरडिसिप्लिनरी, आंतरविद्याशाखीय अशा पद्धतीने आम्ही ते जाऊन सगळं हे करतो. म्हणजे 7 दिवस खरं तर स्वतःला असं निचोड के रखते नाही का पूर्णपणे. यावेळेस तर प्रॅक्टिकल सिनेमा लॅब आहे, म्हणजे या 2 मुंबईत आणि आता पुण्यात, जिथे आम्ही प्रत्येकाला एक थीम दिली आहे आणि प्रत्येकाला एक 5-5 मिनिटांची फिल्म करायची अवेलेबल सोर्सेस मधून. तर ती आता दिवस रात्र झटून मुलं करतात. 4 तारखेला त्याचं स्क्रीनिंग आहे.
येस. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण जी गोष्ट प्रत्यक्षात करू बघायची स्वप्न बघतो हो. त्याचे रियालिटी चेक आहेत हे की जर का तुला करायचं असेल तर तुला काय आणि करायला ते लागेल. पूर्ण आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये डिपेंडन्सी ठेवलेलीच नाहीये. हां. सगळं स्वतःलाच करायचं. म्हणजे माझा सिनेमॅटोग्राफर आला नाही, माझं ऍक्टरनी हे केलं नाही, हे सगळ्यांनाच गोष्टींनाच नो एक्सक्युजेस. हां. तुम्हाला सगळंच करायचं ते प्रोसेसमध्ये. मोबाईलवर शूट करा किंवा फोन घ्या, ती फिल्म पूर्ण करणं ही तुमची जबाबदारी त्या 4 दिवसात. आणि मग त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतील, पण ते येतीलच हे गृहीत धरा आणि चाला. हां. म्हणजे जे म्हणतात ना की तू पाण्यात पडल्याशिवाय पोहणार नाहीस, त्या अगदी. धर्तीवरती सगळ्या अगदी. गोष्टी तुला करून म्हणजे बघायच्या. क्रिकेटचं पुस्तक वाचून क्रिकेट शिकता येत नाही. बॉल आल्यावर असं मारा, अगदी बरोबर. ह्याला काही अर्थ बरोबर. नाही. तो काय वेगात येतो ते तिथं त्या मैदानात उभं राहिलं गेल्यावर कळतं. म्हणजे जसं शेफ बनायचं असेल तर तुम्हाला करावं तिथं लागतं. भाजून घ्यावं भाजून लागणार आहे घ्यावं, ताक द्यावी. आणि फोडणी अंगावरती हातपोळा, उडली हां. तर सहन करावं हो, लागणार. हो. ओके, दॅट्स सो नाईस. आणि ती सिनेमाची प्रक्रिया, सिनेमा करण्याची प्रक्रिया मजेशीर आहे. म्हणजे ती छोटी फिल्म करा काय मोठी फिल्म करा काय, ती प्रोसेस सेम. त्याच्यामुळे त्या प्रोसेसची मजा घ्या. मला एक ह्याच्यातनं ऐकायला नक्की आवडेल की तुम्ही आत्ता जेवढे पिक्चर तयार केलेत किंवा सिनेमा तयार केलेत त्याच्या मागं पुढे अशा काही घटना घडल्या आहेत का की ज्या कदाचित फनी असतील, मजेशीर असतील किंवा अवघड सुद्धा असतील, हँडल करायला ट्रिकी असतील, अशी एखादी घटना? पाऊस, स्थलपुरांच्या वेळेला पाऊस येताना म्हणजे कोकणातला पाऊस ज्याचा अंदाजच नसतो की काय काय होईल. म्हणजे तो इतका चमत्कारिक असा पाऊस असतो. तर आम्ही अख्खा क्रू माळरानावर एक शॉट घेत होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेतरी. आणि असं दुरून काळे ढग आणि पाऊस येताना बघत होतो आम्ही. तर मग सगळे कॅमेरा घेऊन पळून गाडीत बसायचं तयारी चालू होती. आणि त्याच वेळेला मी म्हटलं की नाही, आपण हा येणारा पाऊस शूट करू, जो आजपर्यंत कधी दिसला नाही सिनेमात. तर मग असा पाऊस येताना कसा दिसतो, तर म्हणजे कॅमेरा भिजेल सगळं. प्लास्टिकने मी फास्ट कॅमेरा पॅक केला आणि कॅमेरा पाऊस असा येताना पकडला. तर तो जो काही क्षण होता की म्हणजे आमचं छोटे छोटे मुलं वगैरे ते अक्षरशः उडून जातील वाऱ्याने, या लेवलचं ते वारं आणि तो पाऊस होता. ती 10-15 मिनिटं कायम लक्षात राहणार आहेत. म्हणजे ती असं सगळं म्हणजे त्याच्यात स्वतःलाच विसरून जाण्याचं ते हे होतं. तर तो एक क्षण मी आठवतो म्हणजे कायमच. म्हणजे अशा वेगवेगळ्या आठवणीच्या कंगोऱ्यातनं जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तो खरा पिक्चर तुम्हाला कळतो असं म्हणता येऊ शकेल. अगदी. आणि हे आठवणीचे कंगोरे फक्त हे माझ्या तुझ्यापुरते मर्यादित नसून ते सिनेमामध्ये आपल्याला कॅप्चर करता आले. सिनेमाचं तीच तर वैशिष्ट्य आहे की सिनेमा म्हणजे सिनेमा इज इझी टू अंडरस्टँड अँड डिफिकल्ट टू एक्सप्लेन. म्हणजे कळतोच सिनेमा, पण तो सांग म्हणलं तर तो सांगता येत नाही, कारण ती त्याच माध्यमातून अनुभवण्याची गोष्ट आहे. म्हणजे कुमारांचं गाणं ऐकायचं तर काय ऐकलं सांग म्हणलं तर कसं सांगणार. वासुदेव गायतोंडेंचं चित्र बघितलं, काय बघितलं काही सांगता येणार नाही. तुम्ही ते बघा जाऊन, एवढंच त्याचं उत्तर असतं. तुम्ही सिनेमा अनुभवा तोच असतो. म्हणजे तो प्रत्यक्ष त्याच माध्यमातूनच तुम्हाला त्याचा अनुभव घ्यावा लागतो. तर सिनेमा हे तसं काळात घडणारं माध्यम आहे. म्हणजे टाइम, यू हॅव टू गिव्ह दॅट टाइम. आता समजा जर का पुढच्या काही सिनेमांसाठी तुम्ही विचार करताय की काय करायचं, तर तुम्हाला कोणत्या विषयांवरती फोकस करायला जास्त आवडेल? मला माणूसच म्हणजे ह्युमन आस्पेक्ट, ह्युमन रिलेशन्स, ह्युमन हेच मला आवडतं. म्हणजे त्याच्यात काहीतरी करायची इच्छा आहे. दुसरं म्हणजे आपली आयडेंटिटी, आपण कोण आहोत आणि आपलं ते त्याच्याबद्दल एक थोडंसं काहीतरी करावं असं वाटतं की ही ओळख कशी बदलत गेली इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ते आत्तापर्यंत. तर त्याचं एक काहीतरी इच्छा आहे की तसं काहीतरी करता यावं. आणि म्हणजे स्वप्न म्हणून आपली जी काही सगळी महाकाव्य आहेत ती अपूर्ण आहेत. म्हणजे एका अर्थानं म्हणजे अपूर्ण म्हणण्यापेक्षा अनफिनिश्ड आहेत. परफेक्ट आहेत ती, म्हणजे ती ग्रेट आहेत, पण ती पूर्ण नाही झाली कधीच. तसं काहीतरी एक न संपणारा सिनेमा करायची इच्छा. न संपणारा सिनेमा जो स्वतःला स्वतःच्या प्रमाणे सापडेल. आणि तो तसा चालतच राहील असं काहीतरी मोठा सिनेमा करायची इच्छा. क्वाईट इंटरेस्टिंग. आता आपण एका वेगळ्या सेगमेंटकडे हिंडणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण थोडेसे रॅपिड फायर सरांना विचारणार आहोत. येस.
सो थोडेसे ट्रिकी आहेत कदाचित माझ्यासाठी असतील, तुमच्यासाठी नसतील. एका शब्दात सिनेमा सांगायचा झाला तर? अनुभव. ओके. तुमचा आवडता दिग्दर्शक? एक सांगणं मुश्किल आहे, पण आंद्रेई तार्कोस्की. ओके. असा एखादा चित्रपट ज्याने तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम केला? बॉर्डर, JP दत्तांचा. ओके. जो सगळ्यांच्या त्याच्यावरती आय थिंक टोटली अनएक्सपेक्टेड. ओके. असा एखादा चित्रपट ज्याने तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम केला? बॉर्डर, JP दत्ता. ओके. नाईस. आता थोडासा ट्रिकी. चित्रपट निर्मितीमधली तुमची सगळ्यात आवडणारी प्रक्रिया? साऊंड डिझाईन. साऊंड डिझाईन. ओके. आणि सगळ्यात नावडती विच यू हेट? प्रोड्युसर मिळवणे. व्हेरी ट्रू. आय थिंक. ओके. असं कोणतं कॅरेक्टर की जे समजावणं खूप अवघड होतं? तसं नाही खरं तर नाही काही केलं. म्हणजे मी मुळात नट निवडतानाच त्या भूमिकेला साजेसे असतील आणि त्याच्या जवळच जाणार असतील, जवळ जाणार. म्हणूनच त्यांना घेतो. ओके. समजा जर का तुम्हाला दिग्दर्शन सोडून दुसरं करिअर करायचं झालं असतं तर? बिर्याणीचा व्यवसाय केला असता. म्हणजे खाण्यातनं सगळ्या गोष्टी क्लिअर. वाव. सो हे खूपच इंटरेस्टिंग झालेलं आहे. आज आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट कळलेली आहे की एका दिग्दर्शकाच्या मागे सुद्धा खूप मोठे कंगोरे आहेत, जे आपण एका मानसशास्त्रीय अँगलमधून बघायचा प्रयत्न केला. एक व्यक्ती म्हणून ती कशी फुलते, एक व्यक्ती म्हणून ती कशी एक्सप्रेस होते, आणि एक व्यक्ती म्हणून तिचेसुद्धा काही फॅमिली लाईफ असतात, तिचेही काही इश्यू असतात, आणि तीही त्या व्यक्ती त्या सगळ्या गोष्टींना डील करत असते. म्हणजे हा फक्त काही आपल्यासमोर आपल्या दोघांचा किंवा तुमचा माझा प्रश्न नाही, तर हा सार्वत्रिक प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाला हँडल करायला प्रत्येकाचा वेगवेगळा सिनेमा चालू असतो की जो त्याने डिरेक्ट करायचा असतो. आणि तो जर का डिरेक्शन आपल्याला जमलं तर कदाचित त्याचे जे आउटपुट्स असतात, ज्या त्या व्यक्तीसाठी वेगवेगळे असू शकतात, त्याच्यावरती चांगल्या काहीतरी गोष्टी बघायला मिळू शकतात. तर अक्षय सर, तुम्ही वेळ काढून आमच्या पॉडकास्टमध्ये आलात, तुमच्या खूप महत्त्वाच्या गोष्टी, व्हॅल्युएबल थिंग्स आमच्याबरोबर शेअर केल्यात, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. मलाही खूप मजा आली आणि तुमच्या या चॅनलसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप भरपूर सारे सबस्क्रायबर आणि खूप लोकांपर्यंत तुमचा आशय जाओ या शुभेच्छा. थँक्यू. तर तुम्हालाही आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन इंटरव्ह्यूजसाठी, नवीन नवीन लोकांना भेटण्यासाठी आपला चॅनल हितगुज तुझे माझेला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.